Hello students, welcome once again. Now today we are going to start some more examples related to the general solution. So we take first example, find the general solution of sine theta is equals to minus under root 3. We have taken the example with the positive sign, but now we take some negative signs example or some negative values. So the given trigonometric equation is given काय आपल्याला sin theta is equals to minus root 3 by 2 राईट. मग आता आपण याचं जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. मग जनरल सोल्युशन काढण्यासाठी जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये घेतलं त्या पद्धतीने आपण सोडूयात. when sin theta is equals to 0 when sin theta is equals to minus root 3 by 2 तर मग साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 by 2 येते आपल्याला माहिती आहे. कोणत्या अँगलची? sin pi by 3 is root 3 by 2. Therefore, sin theta is equals to minus sin pi by 3. आता मायनस का लिहिलं इथं? कारण इथं साइन काय मायनस रूट 3 by 2 ची व्हॅल्यू काय येते? साइन रूट 3 by 2 ची व्हॅल्यू काय येते? सॉरी साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू काय येते? रूट 3 by 2. मग हा मायनस साइन ऍज इट इज राहिला. पण आता मायनस साइन आपल्याला नको इथं आपण अलाइड अँगलचा यूज करून ते काढू शकतो राईट. सो वी कॅन राईट इट ॲज ऑल्सो. जर मायनस साइन आपल्याला काढायचं तर आपल्याला अलाइड अँगल माहिती आहे साइन पाय प्लस पाय बाय 3 किंवा साइन पाय प्लस थिटा इज साइन थी मायनस साइन थिटा. मग आता इथं लिहा वाटलंच तुम्ही सिन्स बाय अलाइड अँगल्स, सिन्स बाय अलाइड अँगल्स. मग आपल्याला यूज काय करायचं आता? साइन थीटा इक्वल्स टू साइन. आता हे पाय प्लस पाय बाय 3 म्हणजेच काय? 3 इंटू पाय 3 पाय प्लस पाय 3 पाय प्लस पाय 4 पाय. दॅट मीन्स 4 पाय डिवायडेड बाय 3. सो वी गेट हिअर साइन थीटा इज इक्वल्स टू साइन 4 पाय बाय 3. आता याचं जनरल सोल्युशन काढणं सोपं झालं कारण आपण याला आता या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलेलं आहे. साइन थीटा इज इक्वल्स टू साइन 4 पाय बाय 3. आता इथे आपण चेक करूयात. आपण जे रिझल्ट पाहिले त्याच्यामध्ये बघा याला जर ऑब्झर्व केलं तुम्ही साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा हे त्याच फॉर्म मध्ये आहे. दॅट इज साइन थीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा या फॉर्म मध्ये आहे. इथं थीटा इज इक्वल्स टू थीटा हिअर अँड अल्फाच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय? 4 पाय बाय 3. मग आपण काय लिहितो? द जनरल सोल्युशन ऑफ sin theta equals to sin alpha. Sin theta is equals to sin alpha. जनरल सोल्युशन काय? is theta equals to n pi plus minus 1 to the power n into alpha where n belongs to z. राईट. जेव्हा sin theta is equals to sin alpha असे आपल्याला याचं जनरल सोल्युशन जर काढायचं असेल तर ते काय आहे? थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n इंटू अल्फा. मग आता याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ कशाच काढायचं आपल्याला? साइन थीटा इक्वल्स टू साइन 4 पाय बाय 3. साइन थीटा इक्वल्स टू साइन 4 पाय बाय 3 इज याचं जनरल सोल्युशन काय येईल? मग आता इथं थीटा काय ऍज इट इज थीटा आहे म्हणून आपण काय लिहिणार? थीटा इक्वल्स टू इजंट इट थीटा इज इक्वल्स टू पुढे काय? n पाय प्लस मायनस 1 टू दी पॉवर n इंटू अल्फा. आणि अल्फा काय आपल्याला इथं याला याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर अल्फा इज 4 पाय बाय 3. सो वी राईट हिअर 4 पाय बाय 3 वेअर n बिलॉंग्स टू z. त्याच्यामुळे काय? साइन थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट 3 by 2 चं जनरल सोल्युशन काय आलं? थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n इंटू 4 पाय बाय 3 वेअर n बिलॉंग्स टू z. तुम्हाला जर लिहायचं असेल तर शेवटी तुम्ही लिहू शकता देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ sin theta equals to minus root 3 by 2
इज काय जनरल सोल्युशन आपल्याजवळ मिळालं आपल्याला is theta is equals to n pi plus minus 1 to the power n into 4 pi by 3 where n belongs to z. Z is for integer. जसे जसे z च्या व्हॅल्यू आपण टाकत जाऊ तसे इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन आपल्याला मिळत जातील. समजलं? अशा पद्धतीने तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नाउ स्टुडंट्स, we see the next example. Cos theta is equals to minus root 3 by 2. So first in the solution we write the given trigonometric equation as it is, that is cos theta is equals to minus root 3 by 2. We need to find its general solution. आता याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी आपण सर्वप्रथम काय करतो, सर्वप्रथम थीटाची कोणती व्हॅल्यू ही सॅटिस्फाय होईल रूट 3 by 2. कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 by 2 आहे, पाय बाय 6, राईट. cos pi by 6 is root 3 by 2. So we write here, therefore cos theta is equals to minus कोणती व्हॅल्यू आहे, cos pi by 6, but it is negative. ही व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे म्हणून आपण अलाइड अँगलचा यूज करून याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो. कोणता अलाइड अँगल यूज करतो आपण कॉस साठी, पाय मायनस किंवा पाय प्लस. सो cos pi minus pi by 6 since by allied angles, right. allied angles चा यूज करून आपण याला पॉझिटिव्ह करू शकतो. therefore we have cos theta equals to cos pi minus pi by 6. म्हणजे आता याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर 6 into pi 6 pi, 6 pi minus pi 5 pi, that is cos 5 pi divided by 6, isn't it? मग आता आपल्याला जर इक्वेशन पाहिलं तुम्ही तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मिळालं. याचा आपण जनरल सोल्युशन काढू शकतो. मग याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे बघा, इथं चेक करा. जर या इथं जर तुम्ही चेक केलं तर जर इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये असेल cos theta is equals to cos alpha, in that case its general solution is theta is equals to 2n pi plus minus alpha where n belongs to z. मग आपण ह्या रिझल्टचा यूज करू. द जनरल सोल्युशन ऑफ समजून घ्या, जनरल सोल्युशन ऑफ cos theta equals to cos alpha is theta is equals to 2n pi plus minus alpha where n belongs to z. मग आता याचा आपण जेव्हा यूज करू तर बघा इथं थीटा साठी काय, थीटाच आहे, ठीक आहे, आणि अल्फा साठी आपण काय यूज करणार 5 pi by 6. therefore the general solution of कशाचं सोल्युशन काढायचं आपल्याला, cos theta is equals to cos 5 pi by 6 is, याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी याचं जनरल सोल्युशन काय येईल, थीटा is as it is here, theta equals to 2n pi प्लस मायनस, आता अल्फाच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय 5 pi by 6 where n belongs to z. म्हणजेच cos theta is equals to minus under root 3, याचं जनरल सोल्युशन काय आलं, theta is equals to 2n pi plus minus 5 pi by 6 where n belongs to z. Finally we can write, therefore the general solution of cos theta is equals to minus under root 3 by 2 is theta equals to 2n pi plus minus 5 pi by 6 where n belongs to z. लक्षात आलं? जनरल सोल्युशन कसं काढायचं आपल्याला, सर्वप्रथम मायनस, जिथं मायनस साइन असेल तिथं लक्षात ठेवा पुन्हा आपल्याला कशाचा यूज करावा लागतो, अलाइड अँगलचा यूज करावा लागतो. मग अलाइड अँगलचा व्यवस्थित यूज करायचा. जर साइनचा असेल निगेटिव्ह तर साइनला काय यूज करतो आपण पाय प्लस थीटा, कॉस असेल तर पाय मायनस किंवा पाय प्लस पण घेतलं तरी काही फरक पडत नाही. टॅन साठी काय यूज करतो पाय मायनस. लक्षात ठेवायचं जेव्हा निगेटिव्ह साइन येईल इथे नंबरवर तर त्यावेळेस अलाइड अँगलचा यूज करायचा. बाकीची मेथड तर जसं आपण जनरल सोल्युशन सॉल्व्ह करतो त्या पद्धतीनेच याला सॉल्व्ह करायचं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Now we take another example, that is cot theta equals to minus root 3. याचं जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. राइट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. सोल्युशन मध्ये आपण लिहिलं द गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहिलं आपण, cot theta is equals to minus root 3.
मग आता कॉटचं आपण तुम्ही म्हणशाल आता कॉटचं तर आपण पाहिलेलं नाही की कॉटचे कोणते जनरल सोल्युशन आहे, पण आपल्याला माहिती आहे कॉटचं रिलेशन टॅन सोबत, राईट. कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन. बघा जिथं कॉट कोसेक आणि सेक येतील तेव्हा कोसेकच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कोसेक कशाचं रेसिप्रोकल आहे, साईनचं, तिथं साईन यूज करायचा. त्याच्यानंतर सेक जर यूज केला सेकच्या ठिकाणी काय कशाचा यूज करायचा, कॉसचा, कारण सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. मग आता कॉटच्या ठिकाणी आपण टॅन लिहू शकतो. बघा रेसिप्रोकल म्हणजेच काय, सरळ टॅन लिहिताना समजा याला डिवायडेड बाय 1 आहे तर हे काय होऊन जाईल, रेसिप्रोकल होऊन जाईल. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल काय येईल, मायनस हे साइन ऍज इट इज 1/√3, राईट. मग आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळालं, टॅन थीटा इज इक्वल टू मायनस 1/√3. मग आपल्याला माहिती आहे टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 येते, टॅन π/6 म्हणजे टॅन π/6 ची व्हॅल्यू काय येते 1/√3. हा मायनस साइन ऍज इट इज आणि कोणतं इक्वेशन आपल्याला सॅटिस्फाय होतं, टॅन π/6, इजंट इट, टॅन π/6. आता पुन्हा इथं निगेटिव्ह आलं, आपल्याला याला निगेटिव्ह जर हटवायचं असेल तर मी तुम्हाला बोललोय अलाइड अँगलचा यूज करायचा. कोणता अलाइड अँगल आहे, टॅन साठी पाय मायनस थिटा. आपण इथं घेऊयात टॅन पाय मायनस थिटा काय आपले π/6 सिन्स बाय अलाइड अँगल्स, सिन्स बाय अलाइड अँगल्स. देअरफॉर आपल्याला काय मिळालं आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस π/6 पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 पाय मायनस पाय 5 पाय दॅट इज 5 π/6. मग आता आपल्याला नवीन इक्वेशन या फॉर्म मध्ये मिळालं दॅट इज टॅन थीटा इक्वल टू टॅन 5 π/6. इथे आपण कोणतं फॉर्म यूज करणार, आपली तिसरी थेरम जी होती आपण पाहिली होती, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. या फॉर्म मध्येच हे इक्वेशन आपल्याला मिळालंय. त्याचं जनरल सोल्युशन काय असतं, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. मग त्याचा आपण इथं यूज करूयात. The general solution of tan theta equals to tan alpha is theta is equals to काय, n pi plus alpha where n belongs to z, isn't it? Now see, मग याचं जनरल सोल्युशन काय आहे, therefore the general solution of काय आपल्याला गिवन tan theta equals to tan 5 π/6 is काय याचं जनरल सोल्युशन, थिटाच्या ठिकाणी आपल्याला थिटा जर एक्स असेल एक्स घ्यायचं किंवा दुसरं काही नंबर असेल 2 थीटा 4 थीटा 4x 5x जो नंबर असेल किंवा जो व्हेरिएबल असेल तो तुम्ही इथे लिहायचा. ठीक आहे. थीटा इज इक्वल टू अल्फा काय आपल्याला 5 π/6. मग आता पुढचं जनरल सोल्युशन येतं n पाय प्लस अल्फा काय 5 π/6 दॅट इज 5 π/6 वेअर n बिलॉंग्स टू z. म्हणजे कॉट थीटा इज इक्वल टू -√3 चं जनरल सोल्युशन येतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस 5 π/6 वेअर n बिलॉंग्स टू z. म्हणजे n च्या व्हॅल्यू जर आपण ठेवत गेलो तर आपल्याला इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन याचे मिळतात. मग शेवटी आपण लिहू शकतो देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ cot theta equals to -√3 is theta equals to n pi plus 5 π/6 where n belongs to z. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही जनरल सोल्युशन हे निगेटिव्ह अँगल दिलेले असतील तर जनरल सोल्युशन या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नाउ we take some different types of example. Find the general solution of cosec theta equals to 1. आता थोड्या वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे बघा. cosec theta is equals to 2. cosec theta is equals to 2. आता याला काय करू आपण, राईट द गिवन इक्वेशन ऍज इट इज. द गिवन trigonometric equation is cosec theta is equals to 2. कोसेक थिटा इक्वल्स टू 2. मग आता आपल्याला कोसेक साठीचं तर काही फॉर्म्युला माहिती नाही, पण आपल्याला माहिती आहे की कोसेकचं जर आपण रिलेशन पाहिलं साइन सोबत काय, कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन. मग आपण या कोसेकच्या ठिकाणी साइन लिहू शकतो. दॅट इज वी कॅन राईट इट ॲज
साइन थिटा कोसेकला जर आपण साइन केलं तर याचं काय होऊन जाईल रेसिप्रोकल म्हणजे 2चं काय होईल ते 1/2 दॅट मीन्स साइन थिटा इज इक्वल्स टू 1/2 हे आपल्याला आता न्यू इक्वेशन मिळालंय याचं आपण जनरल सोल्युशन काढू शकतो याचं आपण काढलेलं सुद्धा आहे जनरल सोल्युशन पुन्हा एकदा याचं जनरल सोल्युशन आपण काढूया जनरल सोल्युशन कसं काढायचं याचं मग आता याला आपण काय करू पहिले थिटाची व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यूसाठी 1/2 सॅटिस्फाय करतो बघा साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे π/6 किंवा 30 डिग्री मग आपण इथं लिहूया देअरफॉर साइन थिटा इज इक्वल्स टू साइन π/3 इज इट सॉरी π/6 साइन π/6 साइन थिटा इज इक्वल्स टू साइन π/6 मग आता सिंपल आहे हे कोणत्या फॉर्म मध्ये मिळालं आपल्याला आता साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा या फॉर्म मध्ये मिळालं मग याचं जनरल सोल्युशन काय येतं द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा इज theta is equals to n pi plus minus 1 to the power n into alpha where n belongs to z. मग आता याचं काय येईल therefore the general solution of sin theta equals to sin π/6 is आता अल्फा काय आपलं अल्फा π/6 आहे सिंपल याचं जनरल सोल्युशन आपण कसं लिहिणार थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस हे ॲज इट इज राहतं फक्त अल्फा इथं चेंज होईल काहीच अवघड नाही फक्त अल्फाच्या ठिकाणी आपण जी व्हॅल्यू काढली ती व्हॅल्यू लिहायची n पाय प्लस -1 टू द पॉवर n इंटू अल्फा अल्फा इज π/6 वेअर n बिलॉंग्स टू z कळलं cosec theta equals to 2 चं जनरल सोल्युशन काय येतं theta is equals to n pi plus -1 to the power n into π/6 where n belongs to z लास्ट लाइन आपण लिहू शकतो the general solution of cosec theta equals to 2 is theta equals to n pi plus -1 to the power n into π/6 where n belongs to z अशा पद्धतीने आपण cosec theta is equals to 2 चं जनरल सोल्युशन काढतो सिंपल सोल्युशन आहे बघा काहीच अवघड नाही आहे प्रत्येकाने जर प्रॅक्टिस केली तर सगळ्यांना हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल लक्षात आलं जास्तीत जास्त एक्झाम्पल याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ Now let's see the next example that is sec theta plus under root 2 is equals to 0. Solution. The given trigonometric equation is sec theta plus under root 2 equals to 0. मग आता याला आपण sec theta plus root 2 याला आपण थोडं सिंपल फॉर्म मध्ये लिहूयात आपल्याला माहिती आहे sec कशाचं रेसिप्रोकल आहे cosचं मग सेकला कशात कन्वर्ट करू आपण कॉस मध्ये करू तर पूर्वी बघा हा रूट 2 तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल सो वी राइट इट ॲज सेक थीटा इक्वल्स टू हा रूट 2 तिकडे गेला काय झाला मायनस झाला सेक थीटा इज इक्वल्स टू मायनस रूट 2 दॅट इज आणि सेकला जर आपण कॉस मध्ये जर कन्वर्ट केलं ठीक आहे कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर काय सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस सो वी राइट इट ॲज -1/√2 म्हणजे आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळालं cos थीटा इज इक्वल्स टू -1/√2 मग आता याचं जनरल सोल्युशन आपण काढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 आहे cos π/4 इज 1/√2 therefore we simply write cos theta equals to minus sin as it is याची व्हॅल्यू काय येते cos π/4 मग आता पुन्हा हे मायनस झालं निगेटिव्ह झालं याला पॉझिटिव्ह करण्यासाठी अलाइड अँगलचा यूज करायचा कॉस साठी काय यूज करतो आपण पाय मायनस किंवा पाय प्लस मग आपण घेऊयात cos पाय मायनस π/4 कारण cos पाय मायनस π/4 इज मायनस cos π/4 इथं लिहायचं सिन्स बाय अलाइड अँगल्स isn't it okay therefore cos theta is equals to काय आलं आपल्याला आता cos पाय मायनस π/4 ला जर आपण सॉल्व्ह केलं 4 into पाय 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय खाली येतो 4 मग आता आपल्याला
सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला त्या जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालेलं आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं. मग त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला माहिती आहे. द जनरल सोल्युशन ऑफ cos theta is equals to cos alpha is theta is equals to 2n pi plus minus alpha where n belongs to z. मग याचा यूज करून आपण याला सॉल्व्ह करू शकतो. therefore the general solution of cos theta equals to cos 3 pi by 4 is cos theta equals to cos 3 pi by 4 is theta is equals to काय लिहायचं 2n pi plus minus अल्फाच्या ठिकाणी काय येईल आपलं 3 pi by 4 where n belongs to z. समजलं. जनरल सोल्युशन काय आलं sec theta plus root 2 चं काय जनरल सोल्युशन आलं 2n pi plus minus 3 pi by 4 where n belongs to z. शेवटी आपण लिहू शकतो therefore the general solution of sec theta plus under root 2 equals to 0 is याचं जनरल सोल्युशन काय येतं theta is equals to 2n pi plus minus 3 pi by 4 where n belongs to z. समजलं का. अशा पद्धतीने हे इक्वेशन तुम्ही जर अशा पद्धतीने जरी इक्वेशन आले तर समजून घ्यायचं त्याला पहिले सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर काय आपल्याला माहिती थिटाची कोणती व्हॅल्यू सॅटिस्फाय करते ती काढायची. नंतर जर गरज असेल तर अलाइड अँगलचा यूज करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं जनरल सोल्युशन काढू शकतात. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन.